तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आजचा पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? ए दिल्ली, बी टोकियो, सी मुंबई, डी ढाका. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी टोकियो. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण? ए लारा दत्ता, बी सुस्मिता सेन, सी ऐश्वर्या राय, डी रीटा फारिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी रीटा फारिया. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते? ए चामुंडी पर्वत, बी पश्चिम पर्वत, सी मुलायमगिरी, डी नंदी हिल्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मुलायमगिरी शिखर. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. वंदे मातरम या गीताचे लेखक कोण होते? ए मौलाना आझाद, बी मोहम्मद इक्बाल, सी बंकिमचंद्र चॅटर्जी, डी रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? ए कवी ग्रेस, बी बालकवी, सी सुरेश भट, डी कुसुमाग्रज. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सुरेश भट. पुढील प्रश्न आपण पाहू. रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ए वि स खांडेकर, बी शिवाजी सामंत, सी विश्राम बेडेकर, डी विश्वास पाटील. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी विश्राम बेडेकर आहेत. पुढील प्रश्न आहे. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? ए दिनकर केळकर, बी गोपाळ नरहत नातू, सी नारायण गुप्ते, डी माधव पटवर्धन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी नारायण गुप्ते. पुढील प्रश्न. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? ए तामिळ व मल्याळी, बी सिंधी व बंगाली, पंजाबी मल्याळी, डी सिंधी व कन्नड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी सिंधी व कन्नड. पुढील प्रश्न आहे. कॉपीराईट ही संज्ञा खालीलपैकी कशी संबंधित आहे? ए आणीबाणी, बी शासकीय अहवाल, सी पुस्तक प्रकाशन, डी मूलभूत हक्क. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पुस्तक प्रकाशन. पुढील प्रश्न आहे. देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कुठे उभारण्यात आले आहे? मुंबई, बी कलकत्ता, सी दिल्ली, डी बंगळुरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी दिल्ली. पुढील प्रश्न आहे. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? ए ग वा मावळणकर, बी एम ए अय्यंगार, सी करिया मुंडा, डी के विश्वनाथन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी एम ए अय्यंगार. पुढील प्रश्न आपण पाहूयात. भारत चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे? ए हिमाचल प्रदेश, बी सियाचीन, सी सिक्कीम, डी अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? ए तपांबर, बी दलांबर, सी स्थितांबर, डी यापैकी नाही. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए तपांबर. पुढील प्रश्न आपण पाहूयात. एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी रिकामी जागा वृत्तपत्र सुरू केले. ए राष्ट्रमत, बी विचारवैभव, सी दिनबंधू, डी दिनमित्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी दिनमित्र. पुढील प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या देश सार्कचा सदस्य नाही? ए अफगाणिस्तान, बी नेपाळ, सी इस्रायल, डी पाकिस्तान. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी इस्रायल हा सार्कचा सदस्य देश नाही आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. ड्युरँड लाईन ही खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? ए पाकिस्तान अफगाणिस्तान, बी इराण व इराक, सी भारत चीन, डी भारत बांगलादेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए पाकिस्तान व अफगाणिस्तान. पुढील प्रश्न आपण पाहूयात. वेव्हेल योजना केव्हा भारतात आली? ए 1946, बी 1945, सी 1944, डी 1947.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. 1945 साली वेव्हेल योजना भारतात आली. पुढील प्रश्न आहे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ए. शापित, बी. लोभी, सी. उदार, डी. कंजूस. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. उदार. पुढील प्रश्न आपण पाहूयात. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? ए. रांची, बी. पटियाला, सी. बेंगलोर, डी. मोहाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी. पटियाला. पुढील प्रश्न आपण पाहूयात. वाटेल ते बोलणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. ए. डोळे उघडणे, बी. जिभेला हाड नसते, सी. कान फुकणे, डी. यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो बी. जिभेला हाड नसणे. वाटेल ते बोलणे म्हणजे जिभेला हाड नसते. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण 20 प्रश्न घेतलेले आहे. आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.